नमस्कार मित्रांनो, आणि मार्केटमध्ये परत एकदा एक खूप इंटरेस्टिंग कंपनीचा IPO आलेला आहे, ज्याचं नाव आहे एक्योस IPO. तर ही जी काही कंपनी आहे ती मेनली एअरोस्पेस सेक्टरमध्ये काम करते आहे आणि कंपनीने आता IPO आणलेला आहे. 2000 पासून कंपनी जवळपास चालू आहे. टोटल 921 कोटींचा IPO असणार आहे. त्यापैकी 670 कोटी रुपये फ्रेश इश्यू असणार आहे. तर ती एक गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे की फ्रेश इश्यू जो काही तो जास्त आहे आणि ऑफर फॉर सेल फक्त 251 कोटी रुपये आहे. तर कंपनीसाठी हे जे काही पैसे आहेत ते जास्त करून वापरले जाणार आहेत. कंपनीचे जे काही परमिशन आहे ते चांगल्या प्रकारे करण्यासाठी. आणि शिवाय 124चा इथं प्राईस बँड असणार आहे. सो 124च्या भावाने आपल्याला एक शेअर जो काही तो मिळणार आहे. आता या कंपनीविषयी आपण जर डिटेलमध्ये काही माहिती जर घेतली तर 2000 साली कंपनीची स्थापना झालेली आहे. आणि ही जी काही कंपनी आहे ती मेनली एअरोस्पेस जे काही सेक्टर आहे त्यामध्ये काम करते. म्हणजे त्याचे जे पण काही कंपोनंट्स असतात, काही पण जे पण महत्त्वाचे पार्ट्स आहेत ते बनवण्याचं काम करतं. जसं की इंजिनचे काही पार्ट्स आहेत, पर लँडिंग सिस्टम आहे, इंटेरियर्स आहे, जे आपण विमानामध्ये जे आपण सीट बघतो हे बघतो ते मेनली त्याला आपण म्हणतो इंटेरियर. त्यांचं स्ट्रक्चर आहे. आणि विमानाचे काही वेगवेगळे भाग आहेत त्याला असेंब्ली करण्यासाठी पण एक जे काही विमान आहे ते पूर्ण बनवण्याचं एक कंपनी कधीही काम करत नाही. तर एक जे काही पूर्ण विमान असतं त्याच्यामध्ये जे पण पार्ट्स असतात ना ते वेगवेगळ्या कंपन्यांकडून बनवले जातात आणि तेच पार्ट्स काही बनवण्याचं काम ही जी काही कंपनी आहे ती करते आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या पार्ट्स बनवतात आणि मग एक जी काही कंपनी आहे त्या सर्वांना असेंबल करून पूर्ण विमान बनवत असते. सो ही त्याच एका सेक्टरमधली एक महत्त्वाची कंपनी आहे. आणि ही जी काही कंपनी आहे ती बाकीच्या काही काही गोष्टींमध्ये पण जात आहे, जसं की कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आहे, प्लास्टिक आहे आणि ड्युरेबल प्रोडक्टसुद्धा ही कंपनी बनवते. तर आत्तापर्यंत जर बघितलं आपण 2025पर्यंत या कंपनी टोटल 5000पेक्षा जास्त एरोस्पेसचे प्रोडक्ट जे काही ते बनवलेले आहेत. छोटे छोटे जे काही कंपोनंट्स आहेत ते महत्त्वाचे बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे जे काही यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते जगातले जे काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, जसं की त्यामध्ये 2 कंपन्या सगळ्यात महत्त्वाच्या एक आहे एअरबस आणि दुसरं आहे बोईंग. तर एअरबसचे हे जे पण विमानं आहेत तिथं, त्यानंतर शिवाय बोईंगचे जे काही मोठे मोठे विमानं आहेत त्या सर्व विमानांमध्ये यांचे जे काही कॉर्पोरेट आहे ते महत्त्वाचे कंपोनंट्स इथं वापरले जातात. व चांगल्या प्रकारे ही कंपनी काम करते आहे आपण बोलू शकतो आहे. शिवाय आता या कंपनीच्या आपण इम्पॉर्टंट डेट जर बघितल्या तर 3 डिसेंबरला IPO ओपन होणार आहे आणि 5 डिसेंबरला IPO जो काही तो क्लोज होणार आहे. तर 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण इथं हे जर बघितलं की नेमकं याचे ॲसेट्स आहेत आणि फायनान्शियल आहे ते कशा प्रकारचे आहेत. तर ॲसेटमध्ये आपण जर बघितलं तर ॲसेट जे काही चांगल्या प्रकारे वाढतं आहेत, यांच्या इन्कम जे काही आहे ती पण वाढते आहे. तसं आपण जर बघितलं तर फक्त एक इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये महत्त्वाची आहे की ही जी काही कंपनी आहे ती सध्या लॉसमध्ये आहे. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही महत्त्वाची जर माहिती जर घेतली ना तर यांचं जे काही एअरोस्पेसचा जो काही बिझनेस आहे ना त्यामध्ये हे प्रॉफिटेबल आहेत. म्हणजे जे पण एक विमानांचे कंपोनंट्स बनवतात, काय बनवतात, त्या सर्व गोष्टींमध्ये हे प्रॉफिटेबल आहेत. पण बाकीचे जे पण यांनी नवीन जे काही बिझनेस सुरुवात केलेले आहेत त्यामध्ये हे लॉसमध्ये आहेत. म्हणून ओव्हरऑल जर बघितलं तर ही कंपनी 16-17 कोटी रुपयाचा आता तर लॉसमध्येच आहे आपण जर बघितलं तर लॉसमध्ये आहे. बट कदाचित भविष्यामध्ये प्रॉफिट करू शकते आहे यांनी जर बाकीच्या बिझनेसमध्ये पण चांगल्या प्रकारे केलं तर. पण यांचा जो काही मेन बिझनेस आहे एअरोस्पेसचा तो प्रॉफिटेबल आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर EBITDA पण चांगल्या प्रकारे आहेत आणि कर्ज जे काही आहे ते पण प्रमाणात आहे, काही खूप जास्त नाही. याचे जे काही रेशो आहे ते बघून काही तसं फायदा नाही. P रेशो काय आहे ते, कारण ते सर्व मायनसमध्ये जाणार आहेत, कारण ही कंपनी सध्या लॉसमध्ये आहे. आपण जर डायरेक्टली याचं जर आता पिअर कंपॅरिझन जर बघितलं तर त्यावरून पण आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. तर पूर्ण फायनान्शियल कंडिशन बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आहे IPOमध्ये अप्लाय करायचं आहे का नाही हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आहात. आता या IPOचं आपण मेनली जर पिअर कंपॅरिझन जर बघितलं ना तर तुम्हाला अजून जास्त गोष्टी लक्षात येतील. तर ही जी काही कंपनी आहे ना ह्या सेक्टरमधल्या जे काही बाकीच्या कंपन्या आहेत त्यांचा जो काही P रेशो आहे तो पण आपल्याला हाय दिसणार आहे. म्हणजे हे जे काही पूर्ण सेक्टर आहे त्यामध्ये जो काही P रेशो तो जास्त करून हायच असतो, खूप कमी नसतो. आझाद इंजिनिअरिंग आहे त्यांचा 115चा P आहे, युनिमॅक आहे त्यांचा 55चा P आहे, अंबर एंटरप्राइजेस आहे महत्त्वाची कंपनी आहे त्यामध्ये 100चा P आहे, केन्स टेक्नॉलॉजीज आहे, त्यानंतर डिक्सन आहे यांचा पण खूप जास्त P आहे ना, पीटस इंडस आहे. सगळ्यांचा आपण P रेशो जर बघितला तर 50-100पेक्षा जास्तच आहे सर्वांचा P रेशो. सो ह्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये P रेशो तर आपल्याला खूप जास्त दिसतो आहे. पण हां, बाकीचे जेवढे पण कंपन्या आहेत त्या ॲटलिस्ट
प्रॉफिटेबल आहे. तसं ही जी काही कंपनी आहे ती लॉसमध्ये आहे, ही पण गोष्ट मेनली लक्षात ठेवायची आहे. आता तुम्ही पूर्णपणे ठरवू शकता आहात तुम्हाला अप्लाय करायचं नाही. आता तुम्ही मला जर विचारलं की फायनल याच्यामध्ये अप्लाय करायचं नाही, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तो व्हिडिओ जो काय आहे तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करून ठेवा आत्ताच, नंतर तुम्ही विसरून जाणार आहात. तर आता आपण बघू की ह्या IPOमध्ये आपण जर बघितलं ना, तर लॉंग टर्मसाठी अप्लाय करण्यामध्ये ना तुम्ही अप्लाय करू शकता. हा त्यांचं जे काही सेक्टर आहे ते चांगल्या प्रकारे आहे, ही कंपनी चांगल्या प्रकारे काम करते आहे. बट बेटर कधी राहील आपल्यासाठी, जेव्हा ही कंपनी जेव्हा प्रॉफिटेबल होईल ना, तेव्हा तुम्ही जर याला लॉंग टर्मसाठी जर खरेदी केलं तर ते जास्त चांगलं असणार आहे आपल्यासाठी. आत्ता जर तुम्ही जर खरेदी केलं तर तुमचं थोडंसं रिस्क असणार आहे. तेव्हा जे पण रिस्की इन्व्हेस्टर आहे ते घेऊ शकता आहेत, आणि जे पण सेफ इन्व्हेस्टर आहे त्यांनी अवॉइड केलं तरी पण चालेल. ॲज अ IPO तुम्ही जर म्हटलं ना, तर लिस्टिंग गेनसाठी हा जो काही IPO आहे तो 100% चांगला आहे. कारण यांची जी काही प्राईस बँड आहे ती पण अपेक्षित होती त्यापेक्षा कमी आहे. सो आपल्याला याच्यामध्ये लिस्टिंग गेन जो काही तो चांगला होऊ शकतो आहे. सो लिस्टिंग गेनसाठी सर्व लोक अप्लाय करू शकता आहेत. लिस्टिंग गेन्स या IPOमध्ये आता GMP जर आपण जर बघितला तर 20 ते 30% चालू आहे, कुठं 35% पण चालू आहे. सो IPOमध्ये आपल्याला आरामशीर 4 ते 5 हजार रुपये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो आहे लिस्टिंगवरती. आता जे काही मार्केट आहे ते पण थोडंसं वर जाण्याचा प्रयत्न करत आहे. सो लिस्टिंगवरती आपल्याला 4 ते 5 हजार रुपये चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतो आहे. तर लिस्टिंगसाठी तुम्ही IPOला नक्की अप्लाय करू शकता आहात. लिस्टिंग झाली, सर्व शेअर्स विकून टाकायचे आहेत, विषय संपला. अशा प्रकारे तुम्ही याला अप्लाय करू शकता आहात. याच्या आपण मेनली सबस्क्रिप्शन जर बघितलं ना, तर ह्या IPOला पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपण जर सबस्क्रिप्शन जर बघितलं तर सबस्क्रिप्शन खूप चांगल्या प्रकारे मिळालेले आहेत. 3 तारखेला आणि 4 तारखेला भरपूर जास्त हा जो काही IPO आहे तो ऑलरेडी 5 ते 6 पट ओव्हर सबस्क्राईब होऊन गेलेला आहे. सो IPOला प्रतिसाद पण खूप चांगल्या प्रकारे मिळतो आहे तिन्ही पण कॅटेगरीजमधून. जे काही QIB आहेत ते शेवटी अप्लाय करणार आहेत शेवटच्या दिवशी, तेव्हा पण तुम्हाला दिसेल. तर IPOला तुम्ही नक्की अप्लाय करू शकता आहात ॲज अ लिस्टिंग गेनसाठी. पण लॉंग टर्मसाठी ठरवायचं की नाही हा तुमचा निर्णय असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही याला अप्लाय करू शकता आहात. तुमचे जर काही प्रश्न असणार आहे ते पण मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता आहात. आणि व्हिडिओ कसा वाटलेला आहे हे पण मला नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.